जे रुग्णालयामध्ये आता दर तासाला 2800 चाचण्या होणार। रसायनाचं प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणारं स्वयंचलित बायोमेट्रिक अॅनालायझर मशीन जे रुग्णालयामध्ये दाखल। विविध रक्त चाचण्या, फ्लुइड, मूत्र, प्लाझ्मा इत्यादी चाचण्या होणार। मुंबईच्या कोस्टल रोडवर अतिवेगवान वाहनं चालवणाऱ्या 3260 जणांवर कारवाई। मोठ्या आवाजामुळे कोस्टल रोडला साऊंड बॅरियर लावण्याच्या वाहतूक पोलिसांच्या महापालिकेला सूचना। मुंबईतून क्लीनअप मार्शल्स हद्दपार होणार। पैसे घेण्याच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका। मे महिन्यापासून नवीन स्वच्छता दूत येणार। मुंबई महापालिकेकडून शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात। शहरामधील लहान मोठे रस्ते, शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालय परिसर, रस्ते दुभाजकांची स्वच्छता होणार। 17 ते 22 मार्च दरम्यान नवी मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक। मध्य मार्गावर ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यान तर हार्बरवर पनवेल, वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार। पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक न घेण्याचा निर्णय। बाहेरगावी गेलेल्यांचा रविवारी परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं ब्लॉक नसणार। गाईच्या आणि म्हशीच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ। आजपासून राज्यभरामध्ये निर्णयाची अंमलबजावणी होणार। दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार। होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम। वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 17,495 जणांवर कारवाई। 1,39,00,000 रुपयांचा दंड वसूल। डोंबिवलीसह कोकणामधील गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणुकीमधून लाखोंचा गंडा। 20% परताव्याचा आमिष दाखवत चिपळूणच्या व्यावसायिकांना गंडा घातला। विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।